नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले फिल्टर कॉफीच्या नाटकाच्या बॅकस्टेजला आणि आता आपल्यासोबत कुणाल मेश्राम आहेत. आणि हाय सर, कसे आहात तुम्ही? ॲक्च्युली मला खरंच छान वाटतं तुम्हाला भेटून, कारण तुमचा एवढा मोठा प्रवास होता आणि अजूनही तुम्ही आघाडीवर आहात असं म्हणेन मी. त्यामुळे खरंच छान वाटतं आणि आपण छान गप्पा मारूया. चालेल. श्रावणी ना? हां. राईट. तर श्रावणी, हा फार मोठा प्रवास आहे बेसिकली. पण प्रवासामध्ये वर चढणे, खाली उतरणे, जसं डॉक्टर कधीही म्हणतात की सरळ लाईन असले तर डेट झालाय, अपडाऊन असलं तर त्याला महत्त्व असते किंवा तो माणूस जिवंत आहे. तसंच आयुष्यामध्ये पण असतं. तसंच बऱ्याच वर्षाचा प्रवास आहे हा. आत्ता मांजरेकर सरांसोबत प्रवास सुरू आहे आणि फार गोड प्रवास सुरू आहे. या फिल्टर कॉफी जशी गोड असते तसा प्रवास अजून गोड होत चालला आहे ह्या नाटकामुळं, असं एकंदरीत आहे. ऑल ओव्हर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुम्ही म्हणालात की महेश सरांसोबत काम करायला मिळालं आणि ही मोठी गोष्ट आहे सध्या तुमच्यासाठी. आणि त्यांच्या दिग्दर्शनाचं म्हणाल किंवा त्यांच्या वाचनाचं म्हणाल, खूप वेगळं आहे, वेगळेपणा आहे. प्रत्येकामध्ये वेगळेपणा असतो, तसं त्यांच्यामध्ये पण आहे. मग त्या प्रवासाबद्दल, तुमच्या तालमींबद्दल काय बोलाल? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मला त्यांचा कॉल येणं हाच अनपेक्षित गोष्ट आहे. पण हास्य जत्रेमध्ये काम करत असताना आमच्या सचिन गोस्वामी, सचिन मोठे सरांनी सांगितलं आहे की काम करायचं, चांगलं काम करायचं. काम लहान मोठं काही नसतं. तर त्यांच्यापासून बरीचशी प्रेरणा मिळेल. मग मांजरेकर सरांच्या इकडं जेव्हा हा फोन आला, तो अनपेक्षित होता. अरे म्हणलं साला, मी माझे सगळे कामधंदे सोडले आणि पहिले तिकडे गेलो, अच्छा. सरांकडे गेलो. मीटिंग झाली. आमचे राहुल भंडारे दादा, अगोदरपासून ओळख आहे थोडी. तर त्यांच्यासोबत मग बोलता बोलता, बाबा एक कॅरेक्टर आहे, तो करशील काय? म्हटलं करेन, काय हरकत नाही. पण असं असं कॅरेक्टर. म्हटलं सर, मला फक्त कॅरेक्टर पाहिजे, ते मी डेव्हलप करतो चांगलं लगेच. आणि मग तो प्रवास सुरू झाला हळूहळू हळूहळू हळू. पण त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे भीतीदायक नावाची गोष्टच नाही. तुम्ही एवढं सहज काम काढून घेतात ना ते, की माहितीही पडू देत नाही की अरे हे झालं. आणि एखादी समजून घ्या पंच वाजत नसेल तर तो कसा वाजवायचा, त्याचा टायमिंग कसा घ्यायचा, हे पण लय मस्त खास सांगितलेलं आहे सरांनी त्या तालमीमध्ये. बरंच काही शिकायला भेटून राहिलं अजूनही. दर प्रयोगाला नवीन नवीन काहीतरी सापडते. आणि मी खरं पाहता विदर्भाचा असल्या कारणानं मले त्याच विदर्भाच्याच कॅरेक्टरमध्ये ठेवलेलं आहे त्यांना. म्हणजे अजून एक छानपैकी त्याला झालर आलेली आहे विदर्भाची, त्या कॅरेक्टरली आलेली आहे. ते बारीक बारीक गोष्टी फार सांगितलेल्या आहेत सरांनी. त्या एक्झिक्युशन करणं, जशा सर सांगतात तशाच एक्झिक्युशन मी आतापर्यंत तरी करत आहो. आणि फार ग्रेट एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स म्हणत सांगतं म्हणजे पहिल्या वाचनापासून तर आत्तापर्यंत अजून काही काही गोष्टी अशा इन होत राहतात की कुणाला हे असं करून बघ, हे एक्सप्रेशन असे देऊन बघ. त्याच्याने अजून काहीतरी नवीन शिकायला भेटते, असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे. आता बोलता बोलता हे सुचलं होतं की जसं तुम्ही म्हणालात की कॅरेक्टर हे छोटं असू दे किंवा मोठं असू दे, काम करणं महत्वाचं आहे. मग तुम्ही ह्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? हे माझ्यासाठी माइलस्टोन कॅरेक्टर असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कॅरेक्टर लहान असो की मोठं, कॅरेक्टर कॅरेक्टर असते. तुम्हाला फक्त ते डेव्हलप करता आलं पाहिजे. त्याच्यावर मधल्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या काढता आल्या पाहिजे. मग त्या एक्सप्रेशनच्या असो, मुवमेंट्सच्या असो, बॉडी लँग्वेजच्या असो किंवा लाईन्सच्या असो. तर हे फक्त सगळंच दिग्दर्शक सांगत नाहीत ना. हो, बरोबर आहे. काही काही आर्टिस्टचंही गोष्टी बाहेर निघाव्या लागतात. तर कुठं कुठं काढलेल्या आहेत मी, आणि त्या सरांनाही अप्रिशिएट झालेल्या आहेत. म्हणजे मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेला आहो. की नाही हे काढलेलं आहे ना, हा हा इथं हे वाचतंय का, तर ठेव आहे, असं करून ठेवलेलं आहे त्यांनी.
किती छान आहे. म्हणजे तुमच्या गोष्टींना किंवा तुम्ही ज्या गोष्टी बाहेर काढायचा प्रयत्न केला कॅरेक्टरच्या, त्यांना तुम्हाला थाप मिळाली किंवा Yes. ओके हे बरोबर आहे. हे आर्टिस्टसाठी खूप मोठी गोष्ट आहे, की हो. आपल्या गोष्टींना अप्रूव्हल मिळतंय ते पण दिग्दर्शकाकडून. Yes. एक वेगळेपण आहे. पण आता तुम्ही म्हणाल, की नाटकाची प्रोसेस वेगळी असते किंवा त्यांच्यामध्ये एक कलाकारांमध्ये बॉन्ड क्रिएट करणं वेगळं असतं. मग ते तुम्ही प्रत्येक जणाने कसं एकमेकांशी बॉन्ड क्रिएट केला किंवा ते नाटकाच्या तालमीतून क्रिएट झाला, की आपोआप अरे सहज चला आज भेटलोय झालाय बॉन्ड क्रिएट असं झालं? नाही ना, बॉन्डिंग ही तेव्हाच होते जोपर्यंत समोरचा आर्टिस्ट पूर्णपणे ओपन होत नाही. जोपर्यंत ओपन नाही होईल तोपर्यंत बांधल्या गेला की तो ओपनच नाही आणि ते कॅरेक्टर डेव्हलप नाही होऊ शकत. मग त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कॅरेक्टर काय आहे आणि मग नंतर तुम्ही काय आहात. परकाया प्रवेश असं म्हणतात, की म्हणजे तुम्ही तुमचं कॅरेक्टर सोडून त्या कॅरेक्टरमध्ये इन झाल्यानंतरच तुम्हाला ते कॅरेक्टर भेटत. मग त्या कॅरेक्टरचे मॅनरिझम्स वेगळे असतील, मग त्याच्यासाठी हावभाव वेगळे असतील, चालणं वेगळं असेल, काय म्हणतात त्याला तर लकब काही असतील. तर हे आता झालं बारकाव्या. आणि बॉन्डिंगचं म्हणत असाल तर मग ते बॉन्डिंग प्रत्येक आर्टिस्टनं प्रत्येक आर्टिस्टसोबत करावंच लागते. कारण ते केल्या ते जर नाही केल्या तर नाटक बांधलं नाही जात. आणि माझ्याचा स्वभावच असा आहे की मी फार डाऊन असतो, की प्रत्येकाला घेऊन चालणं जगात काही नाही आहे. सगळ्यांना घेऊन चालणं आणि आपण आपलं नाटक सादरीकरण. मी नाटक वेड आहे फार अगोदरपासून. नाटकासाठी काही करू शकतो मी. सरांना जे सांगितलेलं आहे, तुझं हे नातं आहे हिच्यासोबत, तुझं हे नातं आहे हिच्यासोबत, मग त्याच्यानुसार तुम्हाला ते बॉन्डिंग तयार होतं, की बाबा आता ही आहे, हा यांच्यासोबत हे नातं आहे, ताई आहे ताईसोबत हे नातं आहे, मानसीसोबत हे नातं आहे, विराजस दादा आहे विराजस दादासोबत वेगळं, विक्रम दादासोबत वेगळं नातं आहे. तर प्रत्येक कॅरेक्टरसोबत नातं वेगळं आहे, तसंच त्यांच्यासोबत बोलणंही वेगळंच असेल. त्याच्यानुसारच ते बॉन्डिंग. बाहेर तर बॉन्डिंग आहेत, पण कॅरेक्टरसोबतही बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे. म्हणून सरांनी जे सांगितलंय बॉन्डिंग बद्दल ते पण आपण व्यवस्थित हे केलंय. म्हणजे या बाबतीत पण तुमचं डिस्कशन झालं होतं, की कसं बॉन्डिंग क्रिएट करावं आणि कसं एकमेकांसोबत कम्युनिकेशन करावं. आणि हेच मला असं वाटतं नाटकाचं वेगळं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे किंवा नाटकातून काही गोष्टी शिकायला मिळतात. तर त्यातली ही एक गोष्ट असं मी मानेन, की नाटक खरंच घडवतं. आपल्याला पण घडवतं आणि प्रेक्षकांना पण घडवतं. दोघांना घडवतं. सो ते तुम्हाला पण घडवलेलं आहे नाटकाने. पण जर मी असं म्हणाले, की तुमच्या अख्ख्या आयुष्याच्या प्रवासाला किंवा नुसतं फिल्टर कॉफीला तुम्ही एक डोळे बंद केलात आणि एक नाव द्यायचं म्हणालात किंवा काहीतरी प्रशंसा करायची म्हणाल तर काय कराल? प्रशंसा म्हणजे कुठल्या नाटकामधल्या एका कॅरेक्टरची? एक्सपिरियन्सची किंवा नाटकाच फक्त फिल्टर कॉफी म्हटल्यावर एखादा Okay. शब्द. हां. नाटकाबद्दल मी फक्त माझा म्हणजे मी तरी आतापर्यंत शिकलेलं आहे की नाटकाबद्दल एक गोष्ट बोलेल तर मी फक्त दिग्दर्शकाचं ऐकतो. त्यांनी जे सांगितलं तेच करायचं. आपला आगाव पण नाही करायचा. कारण काय दिग्दर्शकांना जे दिसतं ते आपल्याला कधी कधी नाही दिसत. म्हणून त्यांचं ऐकूनच काम करायचं, बिंदास करायचं, काय टेन्शन नसते त्याच्याबद्दल. असं एकंदरीत मला तरी वाटते. फक्त माझ्या डोळ्यासमोर फक्त महेश मांजरेकरच आहेत. सध्या आता येत आहेत ते. हो, बस. आणि सर म्हणजे आयुष्यातला एक अविभाज्य घटक झालेले आहेत आता ते. म्हणजे भेटल्याबरोबर काय मेश्राम म्हणजे सहज म्हणतात ते. आणि अनोळखी आहे असं दाखवतही नाही कधी. अच्छा. कोणाला दाखवतही नाही. ते पण ग्रेट माणसं आहेत. त्यांच्याकडून हे भरपूर जणांकडून गोष्टी शिकण्यासारख्या असतात, तशी त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. Yes. मला तरी नवीन कळाली आहे, की ते असे ट्रीट करतात किंवा त्यांचा हा स्वभाव आहे त्यामुळे. आणि आता जाता जाता फक्त एक विचारायचं आहे, की तुम्ही इतकं प्रेक्षकांच्या जवळ आता येत आहात आणि बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, तर तुम्ही त्या गोष्टींना काय सांगाल किंवा त्या प्रेक्षकांना काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा नाटक पाहाले या. सगळेजण उत्तम अभिनय करू राहिले आणि खास माझ्यासाठी या. हो, नक्की नक्की. कारण मी ह्याच भाषेत बोलतो त्याच्यामध्ये. आणि नाटकाचा सुरुवात आवर्जून पहा आणि शेवट विसरू नका. कारण या नाटकाचा शेवट पाहिल्यावर दुसऱ्या कोणाला सांगू नका. हो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
फोडू नका. पेपर फोडतात तसे नाटक आणि मूवी फोडतात. राईट राईट राईट. तर तसं नका करू, कारण काय नाटकाचा शेवटच फार एकदम ड्रास्टिंग आहे. बॉम्ब फोडल्यासारखं शेवटचा हे आहे. नक्की आता येतील बघायला. तुम्ही Yes. असं एवढं सस्पेन्स क्रिएट केला तर नक्की येतील. थँक्यू सो मच आणि तुम्हाला आजसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. मला छान वाटलं. आपण पुन्हा नवीन प्रोजेक्टला भेटू. येस, थँक्यू Thank थँक्यू सो